श्रीमद भागवत कथा करू शकणार नाही. इतकी पूजा आहे, इतकी विधी आहे, इतकं दान आहे. आपण काय करू शकतो? कमीत कमी 18,000 दावती पडली पाहिजे म्हणतात 7 दिवसात. 18,000 कमीत कमी हात धुतले गेले पाहिजे. गोदान आहे, सुवर्णदान आहे, भूमिदान आहे. कथेला काय इतकी महिमा, इतक्या प्रकारचे दान चालले पाहिजे हिच्यासोबत ही कथा करत असताना. बरोबर का? कोणी षटाकभर जागा द्यायची हिंमत करत नाही माझ्या जीवनामध्ये एकाची दुसऱ्याला, तर बाकी काय देऊ शकतो मनुष्य जीवनात? एखादा एकर जर मागितला तर देतो का कोणी कोणाला दान? बाबाजी एखादा एकर द्यायला होतो का? दिन काय कोणी नाही देऊ शकत. एवढं देत नाही तर कथा चालणार नाही, एवढं आमच्याकडून होणार पण नाही. म्हणून मी गाठ बांधून राजीनामा द्यायच्या तयारीत आहे. कोण म्हणतो? ब्रह्मयोगी शुकाचार्य. शुकाचार्याने परब्रह्माला प्रश्न केला, देवा होणार नाही. तेव्हा कृष्णाने सांगितलं चिंता नसावी. आम्ही तुला सांगतो काय, तुला जर काही वाटलं तर फोन लावून विचार. काही वाटलं कमी जास्त फोन लावून विचार, आम्ही तिथंच आहे. गोपाल कृष्ण की जय. चिंता नसावी. शुका यथाशक्ती परब्रह्माने एवढी सूट दिली आहे, यथाशक्ती तुझ्याकडून जितकं होईल तितकंच कर, त्याच्यात मी समाधान आहे. होईन भंडारा तर कर, नाही होईन तर कालाच कर, त्याच्यातही परमात्मा समाधान आहे. होईन आवत्या टाकता तर टाक, नाही तर धुनीच पेटवून दे, त्याच्यातही परमात्मा समाधान आहे. तुझ्यात ज्यानं होईन तितका धर्म कर. फक्त कलीला एक बंधन दिलं धर्माला, का उष्ण पासनं आणून धर्म करू. कलियुगात बंधन आहे. यथाशक्ती जितकं होईल तितकं करा, पण उसने आणून तुम्ही धर्म करू नका. उष्ण पासनं आणून जर तुम्ही श्रीमद भागवताची कथा केली आणि ते देताना जर एक शब्द जरी तुम्हाला कोणी समोरचा बोलला तुझ्याच्यानं होत नव्हतं, कशाला भागवत केलं? समजा तुम्ही केलेलं पूर्ण पुण्य निघून गेलं. धर्माला बंधन दिला गोपाल कृष्णाने, त्याच्या समोर शब्द टाकला यथा